इंद्रजनी चंब पर बांधवच स्तंभ पर रावणी सुंद पर रघुकुल राज हे. स्वतःला आलमगीर म्हणणाऱ्या औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याचा अहंकार काढणाऱ्या त्या छत्रपतींची पोरं आज आत्महत्या करतात. सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय. महाराज छत्रपती संभाजी महाराज ज्यांचं नाव ऐकताच आपल्या रक्त सळसळतं. संभाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्यांचं नाव ऐकताच आपल्या अंगावरती काटे उभारतात. अशी काय जादू या नावात, असं काय दिलं या माणसाने की ज्यांचं नाव घेताच आपल्याला लढण्याची प्रेरणा निर्माण होते. मित्रांनो 19 फेब्रुवारी 1630 ला जन्म आणि 3 एप्रिल 1680 ला मृत्यू. फक्त 50 वर्षाचं आयुष्य लाभलं होतं माझ्या राजाला, फक्त 50 वर्षाचं. पण या 50 वर्षाच्या आयुष्यामुळे 350 वर्षानंतरही आणि येणाऱ्या कित्येक पिढ्यांनाही प्रेरणा देणारं हे आयुष्य आपल्या समोर उभं आहे. हेच आयुष्य आपल्या अंतःकरणात उजळून निघालंय आणि ह्याच आयुष्याची कीर्तिरूपी मशाल आज पेटत आहे आणि अंधारलेल्या वाटेवरती तुमच्या आणि माझ्यासाठी प्रकाशाची वाट निर्माण करते. हे आयुष्य सांगते तुम्ही नियोजन करा. हे आयुष्य सांगते तुम्ही ध्येय ठेवा. हे आयुष्य शिकवते आत्मविश्वास. हे आयुष्य सांगते ठेवा धैर्य. आणि हे आयुष्यच आहे की जे सांगते गाजवा शौर्य. अशा पराक्रमी राजाचा इतिहासाला नतमस्तक होत असताना त्यांचा आदर्श घ्यावा लागेल आणि तो पुढच्या पिढींनाही सांगावा लागेल. राहून एक प्रश्न पडतो. ज्या माती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या मातीतील तरुण पिढी आत्महत्या कशी काय करू शकते? त्या मातीतील तरुण पिढी डिप्रेशन मध्ये कशी काय जाऊ शकते? निराश कशी काय होऊ शकते? छोट्या छोट्या कारणासाठी एवढं महत्वाचं आयुष्य संपवून टाकते. कारण काय? तर लग्न जमत नाही म्हणून आत्महत्या, कर्जबाजारी झालं म्हणून आत्महत्या, नोकरी मिळत नाही म्हणून आत्महत्या, नापास झालो म्हणून आत्महत्या. एवढंच कमी की काय, एखाद्या व्यक्तीने प्रेमात धोका दिला म्हणून एवढं महत्वाचं आयुष्य संपवून टाकतं. एवढा समृद्ध इतिहास या मातीला लाभला. त्याच मातीतील आज तरुण पिढी डिप्रेशनच्या गोष्टी करते. मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेड्यामध्ये अडकून पडलेले होते. सिद्धी जोहरने पन्हाळगडाला मोठा वेढा घातला होता. उतार वयात असणाऱ्या मासाहेब जिजाऊ पाहत होत्या. तुम्ही डिप्रेशनच्या गोष्टी करताय ना? अरे उतार वय असताना सुद्धा हातात तलवार घेणाऱ्या आणि घोड्यावर बसणाऱ्या आणि माझा लेकरो तिथं पन्हाळगडावर अडकून पडलाय, आता जाते आणि त्या सिद्धीचं मुंडकं घेऊन येते अशा ललकारणाऱ्या जिजाऊ मासाहेबांच्या लेखी डिप्रेशनच्या गोष्टी करते. अरे शिवाजी जन्मावा पण देव दुसऱ्याच्या घरात अशा म्हणणाऱ्या आजच्या लेकींना सांगायची गरज आहे की शिवाजी जन्माला यायचा असेल तर त्या घरात पहिला जिजाऊ जन्माला यावी. म्हणूनच मला वाटतं सावित्रीबाईची माया तू, सावित्रीबाईची माया तू जिजाऊंच्या नजरेचा धार हो सावित्रीबाईची माया तो जिजाऊंच्या नजरेचा धार हो आईल्या मायेचं सामर्थ्य तू, आईल्या मायेचं सामर्थ्य तो, आई अंबाबाईचा
अवतार हो आणि लिही स्वतःच्या हाताने नशीब तुझं, आणि लिही स्वतःच्या हाताने नशीब तुझं. वाईट नजरांचा संवार कर, वाईट नजरांचा संवार कर, आणि हो बाबासाहेबांची लेखणी तू, आणि तू शिवपांची तलवार हो. हो बाबासाहेबांची लेखणी तू हो शिवपांची तलवार हो. ज्या शिवरायाने त्यांच्या काळातील त्यांच्या समोर आलेले जगातील सर्वात मोठे सेनानी, बलाढ्य योद्धे, ज्यांचा महाराजांनी सपशेल पराभव केला, सपशेल. महाराजांच्या 50 वर्षाच्या कालावधीत त्यांच्या समोर जे जे शत्रू आले, जे जे शत्रू आले त्यातील फक्त दोघेच भारतीय होते, फक्त दोघे. बाकीचे सगळे परकीय, परदेशातील, त्यांच्या देशातील नामांकित सेनानी होते. फक्त दोघे इथले होते. त्यातील एक अफजल खान, तो भारतीय आहे, या मातीतला आहे. दुसरा मिर्झा राजा जयसिंग, तो पण याच मातीतला आहे. हे दोघेच महाराजांपुढे या मातीतून आलेले आणि पराभूत झालेले, बाकी सगळे दुसऱ्या देशातील होते. ज्याची लाल महालात बोट छाटली तो अब्दालीचा नवाब शास्ता खान, तुर्कस्तानचा तुर्कस्तानचा नवाब. औरंगजेबाचा सक्का मामा प्रति औरंगजेब, बंगाल जिंकून दिलाय त्यानं. अशा सेनानीची महाराजांनी 3 बोट छाटली, पाठव्याच्यात गायचा परत नाही आला. तो बेलम खान पठाण, सिकंदर चिदर खान पठाण, हे पठाणी अफगाणिस्तानचे बलाढ्य सेनानी, ज्याचा महाराजांनी पराभव केला. तो दिलेर खान, हा दिलेर खान मंगोलियन आहे, मंगोलिया देशाचा बलाढ्य सेनानी. सिद्दी जोहर, सिद्दी सलावत खान, हे इराणचे बलाढ्य सेनानी, ज्यांचा महाराजांनी पराभव केला, सपशेल पराभव केला. जो लोणावळ्याच्या खिंडीत, उंबर खिंडीत, ज्याला महाराजांनी कोंडून पराभव केला, तो कारतलब खान, उझबेकिस्तानचा आहे. तो उझबेकिस्तान म्हणजे आत्ताच्या ताश्कंद, रशियाचा. डच पराभूत, पोर्तुगीज पराभूत, इंग्रज पराभूत, फ्रेंच पराभूत, या सर्वांचा पराभव या राजाने केला. आणि याच राजाच्या मातीतले पोरं आज डिप्रेशनच्या गोष्टी करतात. अरे जीवापाड प्रेम केले, 23 किल्ले औरंगजेबाला देऊन, आणि पुन्हा त्याच जिद्दीनं ते 23 किल्ले मिळवणाऱ्या आणि स्वतःला आलमगीर म्हणणाऱ्या औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याचा अहंकार काढणाऱ्या त्या छत्रपतींची पोरं आज आत्महत्या करतात. अवघ्या 32 वर्षाच्या कालावधीत औरंगजेबाला सलोखी पळव करून सोडणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची पोरं डिप्रेशनच्या गोष्टी करतात. खरं तर कालपासून बलिदान मास चालू आहे. बलिदान मासाबद्दल कुणाला माहिती असणे एक आज प्रश्नचिन्ह आहे. इथं किती जणांना माहिती आहे यावर खरंच प्रश्नचिन्ह आहे. बलिदान मास म्हणजे काय तर ऐका. 1 फेब्रुवारी 1689 त्या काळोख रात्र त्या क्रूर औरंगजेबानं माझ्या संभाजी राजांना पकडलं आणि तुळापूरच्या वडस्तंभाला कैद केलं, आणि औरंगजेबाचा सजेचा अंमल चालू झाला. माझ्या संभाजी राजांची डोळे काढले गेले, जीभ छाटली गेली, आणि कुणीतरी यायचा संभाजी राजांच्या अंगावर थुंकायचा. अरे कुणीतरी यायचा संभाजी राजांच्या अंगावर मीठ सोडायचा. अरे कुणीतरी यायचा संभाजी राजांच्या अंगावर तलवारीच्या टोकाने रेषा उमटवायचा. त्या रेषे बरोबर रक्ताची धार लागायची आणि त्या रक्त मातीत मिसळत मुद्रा उमटवायचा. अशा बलाढ्य राजाचा इतिहास मातीला लागला. का सोसला असेल एवढं? विंचवाच्या लवलव करणाऱ्या वेदना का सोसल्या असतील? अरे झुकला असता, वाकला असता आणि शरीरात जगला असता, पण संघर्ष करत राहिला, लढत राहिला. का तर तुमच्या आणि माझ्या स्वाभिमानासाठी,
या स्वराज्यासाठी शेवटपर्यंत लढत राहिला. एवढं सगळं सहन करून सुद्धा झुकली नाही मान, वाकला नाही कणा, शेवटपर्यंत लढत राहिला. अशा बलात ते राजाचा इतिहास मध्ये मानला. 40 दिवस अत्याचार सहन केला. 40 दिवस. त्या 40 दिवसांच्या यातना म्हणजे आजचा बलिदान मास. बलिदान मास मध्ये कोणी मुंडन करतं, कोणी स्वतःला प्रिय असणाऱ्या गोष्टीचा त्याग करतं, कोणी चपलेचा त्याग करतं. का तर जेव्हा जेव्हा बिना चपलेच्या पायांना चटके बसतील तेव्हा तेव्हा माझ्या शंभू राजांची आठवण होईल. आणि त्यावेळीच आपल्याला शंभू राजा खऱ्या अर्थाने समजतील. आणि अशा बलाढ्य इतिहास लाभणाऱ्या या मातीतील तरुण पोरं आज आत्महत्या करतात. किती शोकांत. या मातीतली पोरं आज डिप्रेशन मध्ये. अरे रक्तही सांडलं होतं माझा राजा गेल्यावर. अरे रक्तही सांडलं होतं माझा राजा गेल्यावर. थकला नाही कधीच अनेक युद्ध केल्यावर. अरे जखमा म्हणत होत्या थांब राजा थोडं. अरे जखमा म्हणत होत्या थांब राजा थोडं. हातात होती ढाल पळत होत घोडं. अरे संभाजी महाराजांचं नाव घेऊन एकदा डोळे झाक. अरे संभाजी महाराजांचं नाव घेऊन एकदा डोळे झाक आणि तुझ्या मार्गातील आलेली संकटे कापून टाक. आणि तुझ्या मार्गातील आलेली संकटे कापून टाक. हर हर महादेव आवाज सुटला. हर हर महादेव आवाज सुटला. मुघलांच्या कपाई घाम फुटला. हर हर महादेव आवाज सुटला. मुघलांच्या कपाई घाम फुटला. मराठ्यांच्या चमकत्या तळपत्या तलवारी. मुघल पलटी माघारी. राज अजून 10 वर्ष जगला असता तर या मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता. राज अजून 10 वर्ष जगला असता तर या मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता. मित्रांनो, छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर बलाढ्य औरंगजेबाशी ज्यांनी 7 वर्ष लढा दिला, अशा लढा देणाऱ्या दिल्ली झाली दिवाणी, दिल्ली शासन केलं पाणी. राम राणी तारा राणी भद्रकाली कोपरी अशा ताराराणींच्या लेख्या डिप्रेशन मध्ये. अरे असं असेल आपल्यात आत्मविश्वास निर्माण झाला आणि मराठा साम्राज्याची माहिती प्रत्येकाच्या मनामनात घेतली पाहिजे. प्रत्येकानं मनामनात घेतली पाहिजे. अक्षरानं कोरली पाहिजे. एक हिंदी कवी म्हणून गेला, जीवन में अमर कहानी अक्षर गण लेना. जीवन में अमर कहानी अक्षर गण लेना. शौर्य कभी सो जाए तो मराठा साम्राज्य पर लेना. मराठा साम्राज्य पर लेना. म्हणजे कधी तुम्हाला हताश वाटत असेल, कधी तुमच्या आशा पूर्णपणे भिजल्या असतील तर तुमच्या आणि माझ्यासाठी प्रेरणादायी देणारी गोष्ट म्हणजे शिवचरित्र. त्या शिवचरित्रानं आजपर्यंत किती जणांना तरी लढायला शिकवलं, किती जणांना तरी उभं राहायला शिकवलं. त्याचप्रमाणे जेव्हा शिवाजी महाराज होते त्यावेळी पण शिवाजी महाराजांनी किती जणांना तरी उभं केलं, किती जणांना तरी लढायला लावलं. आणि त्यांनी काय दिलं सांग, सगळ्यांना एक गोष्ट दिली, स्वप्न पाहायचं धाडस केलं. आजपर्यंत माझ्या महाराष्ट्रानं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हातात ढाल तलवार, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हातात तलवार आजपर्यंत माझ्या महाराष्ट्रानं पाहिलंय. पण मानसशास्त्राचे शिवाजी महाराज, ज्यांनी मानसशास्त्राचा अभ्यास करून अनेक युद्ध जिंकली, असे शिवाजी महाराज आज महाराष्ट्राने पाहिले पाहिजेत. शिवाजी महाराजांनी शिकवण दिल्या की सगळेच युद्ध तलवारीच्या पातेवर नाही जिंकायचे. सगळेच युद्ध तलवारीच्या पातेवर नाही जिंकतायत. तलवारीच्या पातेला एकदा बुद्धीची धार चिकटली की मग शौर्य लखलखत. आणि ह्या
छत्रपती शिवाजी महाराजांनी याच मंत्रावर अखंड जग जिंकलं आहे आणि हेच विचार आपल्याला भविष्यात पुढच्या पिढींना विराजमान करायचे आहे. जाता जाता छत्रपती शिवाजी महाराजांना कवी भूषणांच्या शब्दामध्ये मानवंदना देऊन जाऊ. इंद्रचे मी चंब पर, बांधवच सुंब पर, रावणी सुंद पर, रघुकुल राज हे परी पाह पर, शंभुरती नाव पर, तेज साहस पाह पर, राम द्विराज है, दावा दृंड पर, चिता जंड पर, भूषण वितुंड पर, जैसे मुगराज है, तेजत मी अंश पर, तामोनी कंस पर, जीत जोचिमची वंश पर, शेर शिवराज है, शेर शिवराज है. धन्यवाद.